तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आलो होतो लालबागला मसाले बनवण्यासाठी. तर चव्हाण बंधू मसाले यांचं 1938 पासून दुकान आहे आणि तिथे योग्य प्रमाणात आणि चांगले उत्कृष्ट असे मसाले बनवून दिले जाते. त्यांचे प्रमाण मिरच्या आपण त्यांना जसं सांगू, म्हणजे आपल्याला जर 2 किलो मिरच्यांमध्ये मसाला बनवायचा असेल तर ते प्रमाण अत्यंत मुबलक प्रमाणात आणि मुबलक पद्धतीने ते बनवून देतात. स्वतः भाजून झाल्यानंतर स्वतः कुटून वगैरे आपल्याला देतात. तर आपण आता हे प्रोसेस सगळी बघत होतो. त्यांनी मिरच्यांचं माप वगैरे सगळं प्रमाणात घेतलं होतं. हे सगळं प्रोसेस चालू होती त्यांची. अगदी ॲक्युरेट प्रमाणात मिरच्या आणि सगळं प्रमाण ह्या सगळ्या वस्तू ज्या मसाला बनवण्यासाठी लागतात ते त्यांनी रेडी करून घेतलं होतं आणि थोड्याच वेळात हे सगळं भाजून देणार होते ते. हा सगळं आपल्या मसाला बनवण्याची प्रोसेस चालू होती आणि थोड्याच वेळात सगळं भाजून झाल्यावरती बाकीचे जे मसाले आहेत, धने, तेजपत्ता वगैरे जे काय सगळं लागतं ते अगदी योग्य प्रमाणात त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की एवढं एवढं हे लागणार म्हणून. आणि हे सगळं भाजून झालं होतं. मिरच्या वगैरे सगळं भाजून घेत होते. आता हे सगळं झालं होतं आणि हे आता मसाले कुटण्यासाठी इथे आले होते. त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 मशीन्स होत्या. ज्या 8 मशीनवरती मसाला हा कुटण्याचा कार्यक्रम असतो हा. आणि बरेचशी म्हणजे यांची मशीन्स कधी बंद नसतात, रेग्युलर चालू असतात मशीन ह्या. हा आपला मसाला कुटण्यासाठी चालू होतं. बघताच क्षणी त्या मिरच्या वगैरे कुटून झाल्या होत्या आणि थोड्याच वेळात तिथे फॉरेन डेलिगेट्स आले होते, जे त्यांना पण आपल्या भारतात बनणाऱ्या मसाल्यांचं आवड एक वेळ लागलेलं असतं की हे मसाले कसे बनवतात आणि कुठल्या पद्धतीत आणि कसे तयार होतात. तर त्यासाठी हे जाऊन बघत होते. अगदी आपल्या मसाल्यांसारखे हेही थोड्याच वेळात लाल झाले होते आणि आपला मसाला वगैरे कुटून झाला होता आणि आपण हे फायनली आपले मसाले घेऊन निघालो.